चॉकलेट गेला दोन चॉकलेट पण गेला आमचं आणायचं ठेवलं शिल्लक खिस्सा. हा हे रामकृष्ण जगन्नाथम. पुढे तर फौज उभी आहे तो बघा तिथे ठेवलेले वरती नेऊन ठेवले त्याला. माकडाने त्यांची पर्स घेऊन गेलेत. बिचारे परेशान झाले. आपला गोप्रो फुटला आहे त्याच्यामुळे आता मोबाईलने शूट करावं लागतंय. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज दुसरा दिवस आहे. आम्ही नाशिकला आहे, त्र्यंबकेश्वरला. त्र्यंबकेश्वरच्या इथेच थांबलो आहे आणि ह्या हॉटेलमध्ये थांबलो होतो मागे. तर आता सकाळचे 9:30 झालेत. आम्ही नाश्ता वगैरे केला आहे आणि आता निघालो ब्रह्मगिरीसाठी. काल जायला भेटलं नाही कारण की काल खूप थकलो पण होतो आणि दर्शनालाच खूप वेळ झाला. 2-2:30 वाजले दर्शन काढायला. आणि नंतर मग आम्ही गोदावरीच्या आरतीला गेलेलो. ते व्हिडिओ तुम्ही मागे बघितला असेल, त्याच्या आधीचा व्हिडिओ. तर मंडळी आता चाललो आहे आम्ही ब्रह्मगिरीला. इकडनं 5-6 मिनटाचं अंतर आहे. गाडी घेऊनच चाललो आहे आणि तिकडे गाडी लावून मग आम्ही चढाई सुरू करू. तर गाडीने 5-6 मिनटं लागतील. तर ब्रह्मगिरी पर्वतावर चाललो आहे. आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर चला मग इकडे निघतो आता. विनायक गाडी करतोय, स्वप्नील थांबला आहे, झोपला आहे अजूनपर्यंत. मग तो डायरेक्ट आम्ही जेव्हा रिटर्न येऊ तेव्हा आमच्यासोबत घरी जाईल. चला तर मग निघतो आता. तर मंडळी 2च मिनटात इथं पोचलो आहे बघा. 2 मिनटं पण नाही लागली आणि इथून आपली ट्रेक चालू होणार आहे या ठिकाणावरनं. आणि मागे जो डोंगर दिसतो आहे तिकडे जायचं आहे ब्रह्मगिरी. दुर्गाभंडार लागूनच आहेत ते जोडगोळीच आहे. तर आता आम्ही ट्रेक चालू करतो. 2 जण आले. निघतो आता. 9:30 आले, 2 पडायला चालू झाले, ऊन लागायला लागले. चालू आहे आणि इथं पायऱ्या चालू होत्या. हे ब्रह्मसावित्री मंदिर आहे, जुनं मंदिर आहे. तिथं नाल्यावर जाऊ आम्ही. आणि इथं बोर्ड लावला आहे की 4 ते 6 पर्यंत राहणार कोणी जाऊ नका. वन्य प्राण्यांचा वावर असतो त्याच्यामध्ये. आता पण असतो, आपली काळजी घ्या. मस्त आहे. जास्त वर्दळ सध्या दिसत नाही. कदाचित वरती असेल. आज रविवार आहे. मंडळी कशी झाडं झुडपं आहेत बघा. एकदम सावलीचा रस्ता आहे हा. आणि दगडी पण चांगला स्वच्छ सुंदर आहे. आणि जागेजागी अशी दुकानं आहेत वरती बघा. तिकडे वरती जायचं आपल्याला. आणि हा जो मध्ये दिसतोय, हा जो पॅच दिसतोय तो ब्रिज आहे जो ब्रह्मगिरी आणि दुर्गाभंडारच्या मध्ये आहे. आणि दुर्गाभंडार या साईडला आहे बघा. तर मंडळी सध्या मी आपल्या मोबाईलने शूट करतो आहे.
कारण की गणपतीच्या नंतर कॅमेरा आपला गोप्रो फुटला आहे, त्याच्यामुळे आता मोबाईलने शूट करावं लागतं आहे. त्याच्या आधी जेव्हा गोप्रो नव्हतं तेव्हा मी मोबाईलने शूट करायचो आणि आता परत मोबाईलवरती आलो आहे. लवकरच कॅमेरा घ्यायचा आहे. आमच्या मित्रांनी सपोर्ट केला तर नक्कीच घेऊ लवकर. कॅमेरा 360 मोबाईलने थोडं आता सवय नसल्यामुळे थोडं इझी जात नाही, पण ठीक आहे, मॅनेज करू शकतो. खूप दिवस आपले व्हिडिओ पण आले नव्हते, तर खूप काही कारणं आहेत त्याच्यामागे, पण ठीक आहे, ह्याच्या पुढे येतील. थोडा वेळ लागतो व्हिडिओ बनवायला पण आणि थोडा प्रॉब्लेम होते घरचे पण, त्याच्यामुळे व्हिडिओज नाही आले. राजगडला पण गेलो होतो, त्याचा पण व्हिडिओ वगैरे नाही बनवला. फिरून आलो, एन्जॉय करून आलो. अशा एक दोन ट्रिप केल्यात, पण त्याचे व्हिडिओ नाही आले. हे पण देवीचं मंदिर आहे. आता इथूनच दर्शन घेऊया आपण. मस्त एकदम दरवाजासमोरच देवीची मूर्ती बसवली, सुंदर आहे. किती वेळा बसशील? खाल्लेलं जिरतंय, खाल्लेलं भारी पडते वाटतं. मिसळपाव जिरली तुझी. ते मंडळी माहिती दिली आहे ते नक्की काय आहे ते. तर ही एक मंडळी धर्मशाळा आहे जी मुलतानी लालचंद जसोदानंदन अंबानी, रहिवासी सिंध शिकारपूरकार, पंजाबचे आहेत आय थिंक. त्यांनी ही धर्मशाळा हिंदूंसाठी बांधली होती इथं, जी आता अशीच रिकामी पडले, पण ठीक आहे, साफसफाई आहे. मंडळी इथून हे बघा श्री गणेशाची मूर्ती आहे, या साईडला शिवलिंग आहे, नंदी महाराज आहेत. इकडनं अजून पायऱ्या चालू होत आहेत बघा वरती. या प्रॉपर पायऱ्या आहेत, दोन्ही साईडला बॅरिगेड्स आहेत. श्रावणामध्ये फुल गर्दी असते, भरलेली असतात, लाईनी असते. ह्या इकडनं लाईन चालू असते, कारण की मंडळी मागच्या श्रावणामध्ये आम्ही इकडे आलेलो तेव्हा आम्हाला खालीच मंदिरामध्येच टाईम गेलेला. 9 ते 10 तास उभं होतो आम्ही लाईनीमध्ये, तर त्यामुळे ब्रह्मगिरी करता आला नाही. आणि आम्ही खालून बघत होतो की इकडनं पूर्ण लाईन लागली होती, त्यामुळे श्रावणामध्ये तर इकडे येऊ नये, पूर्ण लाईन असते इथे, त्यामुळे बॅरिगेड्स लागले आहेत बघा बाजूला. आणि ही आपली हे बघा, हे कलाकार इकडे खूप आहेत. ते तुम्ही आणाल ते सामान स्वतःच्या जबाबदारीवर जपून ठेवा, हल्ला होऊ शकतो. हे लोक डल्ला मारू शकतात. मला पण भीती वाटायला लागले की भाई काठी समजून माझा मोबाईल घेऊन गेला तर वाट लागायची. हे देवा, हे रामकृष्ण जगन्नाथम, पुढे तर फौज उभी आहे. तर मंडळी यांच्यापासून बचावासाठी मी दुसऱ्या रस्त्याने जातो, तरी पण सांगता येत नाही कधी मागे लागतील. सध्या खाण्यात बिझी. खिशात काही नाही भाई, खिशात काही नाही भाई. जाऊ दे बाळा, आमच्याकडे काही नाही रे. तिकडे घेऊन जा त्याला, पुढे घेऊन जा भाई, पुढे घेऊन जा. मला मोबाईल काढून घ्यायचा. मला काय हाणलं नाही बाळा, जंगलात शोध. ह्यांना कसे सवय झाले, सगळेजण काही ना काही घेऊन येतात, तर ते अपेक्षा ठेवतात माणसाकडूनच काहीतरी भेटेल. त्यांचा जो जंगलात शोधत असतं ते नाही शोधत.
चल ना का त्याला घ्या वाईट बघतो काढून काढून गेलं खडी चढाई मंडळी. मागे बघू शकतो गंगासागर तलाव दिसतंय. अरे पर्स घेऊन गेला मंडळी, पर्स घेऊन गेलाय तो. यांची पर्स घेऊन गेलाय वरती माकड. तिथं तो बघा तिथे ठेवले त्याने वरती नेऊन ठेवली बांगड्या घालतो म्हणते तो पैसे घेतो म्हणते तो. मी जातो म्हणते फुटाने घ्यायला आता. चल हैराण परेशान झाली काकी. बघा माकडाने त्यांची पर्स घेऊन गेलेत. बिचारे परेशान झाले. ते बघा एवढं खाली चार्जेस घेऊन पण ती घाण इकडे होतच आहे. त्यांना पैसे देऊन काय फायदा. प्लास्टिकवर काय नियंत्रण आहेच नाही त्यांचं. बिचाराला पाणी नव्हतं भेटलं तर विण्याच्या हातातले पण काढून गेलतो ताण भागली नसेल तर. हे बघा मस्त कातळात कोरलेलं आहे ते पायऱ्या पूर्ण. आता इकडनं वरती हे बघा इकडनं चालू द्या पॅच असं वरती कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत अख्ख्या. हे ते गंगासागर तलाव आहे. आणि गेराडेवाला आम्ही जेव्हा आलो होतो ना तर पूर्ण असा वळसा घालून त्या मंदिराला आहे. तो मंदिर इथं कुठे दिसत ना मंदिर कुठे हां ते बघा तिकडे मंदिर आहे पुढे मध्ये आहेत. याच्यामध्ये दिसतं का दाखवतो तुम्हाला. हां एकदम सेंटरला हे बघा मध्ये मंदिर आहे. बाटली घेऊन गेला घेऊन गेला शेवटी तुझ्याकडचे. म्हणजे आम्ही पाणी विकत आणतो आणि हे पाणी घेत आहेत हे आमच्याकडचे. काय बोलणार 20 रुपये गेले तरी बाळा. झालं पिऊन आले का. बॉटल लावून ठेव बाळा. जशी खोलीची लावून ठेव परत भेटेल तुला. ह्यांची पर्स होती ती वरती घेऊन गेलाय माकड. आता काय ती परत भेटेल ना. खूप दहशत आहे माकडांची इथं. चला तर मग आम्ही जातो. विने आमचा माकड आखवेल पुढे आपण पाठवून जाऊया. बॉटल घेऊन गेलाय. आमचे पाणी प्यायचे वाद्य झालेत आता. बघू वरती दुकान असेल तर पायऱ्यांच्या मधून जाऊया. पूर्ण कातळ दोन्ही साईडने कोरलेलं आहे आणि मधून पायऱ्या काढलेल्या आहेत. मी मोबाईलला वरती लावलं तर मला भीती वाटते मोबाईल पडेल तर फुटून जाईल. खर्च जाम आहे मला आधीच खर्च खूप आहे. चल त्यांना घाबरू नको. काय नाही असं करून करे ए भाई चॉकलेट घेऊन जा. काठी काढ चॉकलेट गेला 2 चॉकलेट पण गेला आमचं. खा बाबा खा. तुझ्यात नशिबात होतं बोलायचं. खिशातलं काढून घेतलंय खिशातलं मागून. नशीब अजून काही खिशात नाही. फाडायचा ठेवलाय शिल्लक खिस्सा. हा हे बघा कातळ कसं आहे बघा. एकदम असं वळसा देऊन इकडनं कोरलंय. हे बघा असं कातळात कोरलंय. इकडनं परत वळसा देऊन इकडनं वळसा देऊन परत वरती पूर्ण कातळात कोरलेलं. कातळ करून त्याच्यामध्ये पायऱ्या कोरल्या. आणि ती मारुती रायाची मूर्ती आहे. मारुती राया माकडांना थोडीशी सद्बुद्धी देते आणि आम्हाला त्यांच्यापासून आमची रक्षा करत. मस्त मूर्ती आहे एकदम. इथे पण एक मूर्ती आहे आणि हा आपले हे बघा
पहिरा लावून बसले तिथं. हा जरा शांत वाटतंय पण भरोसा ठेवता येत नाही. मला वाटतं हे उंदराचं आहे शिल्प. हे कोणत्या देवाचं आहे ते नक्की सांगता येत नाही. हे कमंडलू आहे एखाद्या ऋषी मुनी किंवा असं काहीतरी आहे. तर पुढे पायऱ्या अशाच चालू आहेत. चला पुढे चालू. आतमध्ये एक मंदिर आहे. ऋषीमुनी दाखवले तिथे तपश्चर्या करताना. आणि आतमध्ये दोन मूर्त्या आहेत आणि ही गुफा कोरलेली आहे. मस्त आहे. आणि समोर हा थोडा सरळ रस्ता आहे वरती परत चढायचं पुढे. हे दगडातच कोरलेलं आहे अख्खं दोन्ही साईडला. आणि कोरून ह्या पायऱ्या पूर्ण तसाच रस्ता आहे खालून पण कोरूनमध्ये पायऱ्या कोरल्यात. इकडनं बघा शिल्प हा भाई. हो मस्त. कुठून माकडे येतील आणि काही घेऊन जातील सांगता येत नाही अशी परिस्थिती सध्या इकडे आहे. आणि हे कातळात कोरलेला दरवाजा इकडे विण्या उभा आहे आणि सरळ वरती आता रस्ता जातोय. तर मंडळी, या कातळात कोरलेल्या पायऱ्या काही संपत नाहीत. तर हा प्रवास पुढील व्हिडिओमध्ये असाच चालू राहील. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटू पुन्हा लवकरच पुढील भागामध्ये.